हो बाहेर दिसत काहीच नाही. रात्री खूप पाऊस झाला आणि आता सकाळ होत आली आणि ते धुकं आहे. याच्या मोबाईलची पण बॅटरी गेली आहे त्याच्यामुळं आणि पुरं धुकं आहे सगळीकडं. पहा किती धुकं, दाट दाट धुकं पसरलेलं आहे एकदम. वावरामध्ये पण दिसत नाही काही एवढं धुकं हे. आणि सची धुकं पाहिला, जसं जसं उजाडू राहिले तसं तसं ते धुकं आणखीन दाट पडू राहिलेला आहे. आणि रात्रीचा पाऊस झाला तर अगदी दाट धुकं, सगळं ओलं अंगण, ओली जमीन, ओली झाडी आणि हे ते पहा धुकं, काहीच दिसत नाही आहे. पुढचं तर नाही दिसत, म्हणजे ह्या आपल्या वावराच्या पुढचं दुसरं वावर दिसत नाही आहे आणि रस्ता दिसत नाही आहे. पण पहाटे खूप धुकं होतं. आता तरी त्या मानाने धुकं नाही आहे, पण तरी आता वाजले 7:30. पण धुकं काही कमी होईना आणि सूर्य पण आता येईना. तर बघा हे पूर्ण मस्तपैकी अंगण ओलं ओलं झालंय. उधळणारी माती येता जाता आता मस्त चिपकून बसली आहे अंगणाला. ते झाड पण दिसत नाही बघा. समोर पुढे केल्यावर हे असं झाड दिसतं. इतकं धुकं आहे. सूर्याचं आगमन आणि हे दहीवर यावर रचलेलं माझंच रचित शब्दांवर गाणं मी तुम्हाला आज पुन्हा ऐकवते, जे मागच्या वर्षी मी वारंवार ते व्हिडिओ क्लिपमध्ये ऐकवलेलं आहे. चला, तुम्हाला आज आईच्या हातची आणखीन एक रेसिपी आणि गोड रेसिपी पाहायला भेटणार आहे आणि शिकून घेऊ आपण तिच्या हातची. तर रेसिपीचं नाव आहे गाजराचा हलवा. तर कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. तिने हे सर्व जे गाजरं आहे ते धुवून घेतले आणि आता काय करत आहे ती, साल काढत आता ती साळून घेते, साल काढते त्याचे. आणि त्यानंतर तर हे जे आहे ते हे सर्व साळून घेतली आणि आता तिने ह्या किसणीवर किसून घेणार आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलेला होता मिक्सरमधून काढलेलं, पण आता मिक्सरचा पण हलवा छान होतो पण खूप बारीक असतो. पण ही जी चव आहे ते या चवीला तोडच नाही आहे. तर बघा कशी बनवते हे तुम्हाला दाखवते. कशी बनवते आता बघा, पुढं बघतच राहा. यानंतर काय करायचं? आता ही वेलची साखर कुटायची. किती वेलची ही वेलची किती घेतली? जवळजवळ 10-12 घेतल्या. 10-12 वेलची. अरे वा, मग लईच चटक मस्त खायला होणार आहे. ठीक आहे, ही वेलची आणि साखर आणि कांडून घ्या, याला कुटून घ्यायचं. बघा ही भारी टिप्स आहे. आपल्याला काही पण म्हणजे असं हे जे
वेलची बारीक करायची असेल तर त्याच्यामध्ये साखर टाकून अशी कुटल्यानंतर लवकर बारीक होते. आता ही मी घेते बारीक कुटून. अगदी मस्त असा बारीक झालेला आहे. बारीक वेलची झालेली आहे अगदी मिक्स. काय टाकले हे? टाकलं एक चमचा. साजूक तूप 1 चमचा टाकलेला आहे. नंतर हा जो किसलेला जो गाजराचा किस म्हणजे गाजराचा जो किस आहे तो त्यामध्ये परतून घ्यायचा आपल्याला चांगलं तुपामध्ये. बरोबर ना? अगदी तुपामध्ये मस्तपैकी असं छानपैकी परतून घ्यायचं. त्याला खमंग वास येईपर्यंत. आता झाला का परतून हा अजून? तर जवळजवळ 5-10 मिनटं चांगला असा परतून घेतलेला आहे. छानपैकी परतून झाला. आणि आता यामध्ये काय टाकत आहे तू? तूप टाकलं एक चमचा. अच्छा. आता यामध्ये वेलची ही जी वेलची पावडर आहे ती वेलची पावडर टाकून दिली आपण जी आता कुटली ती. खूप छान असं वेलची टाकल्यानंतर इतकं मस्त वास सुटलाय. वा वा. आणि कलर पण किती भारी दिसतोय. अगदी अर्धी वाटी 2 गाजराला अर्धी वाटी साखर. साखरेचं प्रमाण हे आपल्या गोडवर अवलंबून आहे. किती गोड हवं आहे किती काय त्यानुसार साखरेचं प्रमाण ठेवा. आणि यामध्ये तू दूध टाकणार आहे का? नाही टाकलं. बस एवढंच. म्हणजे आईच्या गाजराच्या हलव्यामध्ये दूध वगैरे काही नाही. मी दूध टाकून करते. पण आई फक्त साखर आणि तूप आणि वेलची एवढ्या याच्यातच हा गाजराचा हलवा बनवते. आता ह्या साखरेला पाणी सुटतं आणि हे सुटलेलं पाणी पुन्हा आटून थोडासा कोरडा करून घ्यायचा चांगला. आणि मग हा गरम किंवा तसा थोडासा गार होऊन 2-3 दिवस तर राहतो हा गाजराचा हलवा. तर चांगला टिकून राहतो. मग गरम मस्त खायला छान वाटतं. आणि गाजराचा सीझन सुरू झाला का आमचे गाजर हमखास असतात. आम्ही गाजर दुसरं काय नाही हलवाच बनवण्यासाठी आणतो आम्ही. गाजराचे खूप म्हणजे गाजराचे फायदे असे आहे. वेट लॉस पासून चमकदार त्वचेपर्यंत गाजर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे ऐकून हैराण व्हाल. तर चला काय फायदे आपण पाहूया. याने दृष्टी सुधारते, वजन कमी करण्यास उपयुक्त आहे, पचन सुद्धा सुधारते, त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करते. मग आहे की नाही याचे जबरदस्त फायदे. मग आजपासून याला आहारात समावेश करा. अगदी सिंपल पद्धतीने बनवलेला हा गाजराचा हलवा आहे. आणि याच्यामध्ये काही खवा टाकलेला नाही, दूध टाकलेलं नाही आहे. अगदी फक्त साखर आणि तूप आणि वेलचीचा वापर केलेला आहे. तर मस्तपैकी आता झालेला हा गाजराचा हलवा झाला का गं? का गं हे झालं असेल ना? अजून नाही झाला का? अजून आटून द्यायचं हे आपल्याला. म्हणजे साखरेचं पाणी आटायला पाहिजे का? तर फक्त साखरचं पाणी हे आटलं गेलं पाहिजे याच्याकडं आणि हलवत राहिलं पाहिजे, नाही तर खाली डागला जातो आहे की नाही. मंद गॅसवर, पण ते आता थोडीशी तर मंद गॅस केला आहे. गाजराचे तिला 2-3 प्रकार येतात हलव्याचे.
दूध पूर्ण टाकून असं पातळ, म्हणजे सुरू आम्ही लहान होतो ना तेव्हा ती काय करायची, गाजराच्या हलव्यामध्ये फक्त याच्यात दूध असं पूर्ण म्हणजे खिरी टाईपच आहे की नाही का, असं दूध टाकायचं, पूर्ण आटवत नव्हतं असं, म्हणजे थोडंसं दूध राहायचं याच्यामध्ये. आणि हा एक प्रकार, आणि अजून एक तिला प्रकार येते खवा वगैरे टाकून. तर पुढचे व्हिडिओ तिने बनवले तर मी तिने असं केले खवे टाकून दूध टाकून, तर मग नक्कीच दाखवेन. तर हा गाजराचा हलवा पूर्ण झालेला आहे, असा कोरडा होऊन द्यायचा. आणि आता थंड झाल्यानंतर छानपैकी खायचा किंवा गरम गरम खायचा. तर कसं वाटलं तुम्हाला आजची रेसिपी आईच्या हातची गाजराचा हलवा, जरूर कमेंट करा. चला भेटूया आपण अशाच आईच्या नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.